हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिः गिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिरेषा सद्गुरु भारतीपतिः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थ श्रीसुधीन्द्रतीर्थ श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही येदोळू रामायणांतो दशरथानं पुत्रार्थी जाऊन पुत्रां खातीर चरडू नांची मळे खातीर दुःख भोगिला मी पळयले. तशी वशिष्ठ वामदेवादिक पुन्हा पुत्रकामेष्टीची तयार करत असतो. अश्वमेध आणि पुत्रकामेष्टी पुत्राश्वमेध तशीचे सुरक्षित जावन आशिल्ले राज्य दशरथाला हातांतो. दशरथाक 3 जन पट्टमहिषी कौसल्या कैके सुमित्रा बरलेल बाईल आशिल्ली ताका डेशी लागी बाईल आशिल्लीची म्हणून रामायणांत येता. तांणी बामणाल ओटू भारी प्रितीन तागेल वैरी आदरनी दवरून गौरव दवरून घेवन ताका तक्क बायलो जावन आसाची जाल्यार सर्वस दशरथा लागी जरा कसलकी एक ना म्हळ्यार दुःख ताका कसल तें ना म्हळ्यार चेरडू वाल दुःख चेरडू नांची म्हाका चेरडू नांची म्हूण म्हळ्यार विंगड राणी आला तूं चेरडू जावन आसच्या पुरोची जाल्यार पट्ट महिशेलन तूं गेल्ले चेरडान मुखारसून राज्याभिषिक्त जावन राज्यभार करचे पट्ट महिशींक चेरडून जायनीची म्हळ्याली बेजार ताका. तशी मनशाल जिवनांतू ताका प्रति एक कसकी मनशान करचे कर्म सकड आसपल्या प्रवृत्ती ताका एक आशी कारण म्हूण म्हणटाची. तशी कसकी एक न्यूनतस म्हूण गेले कुळ्ळे त्या विशयान तो आश जाता ताजे निमती मनुष्य कर्म प्रवृत्त जाता. तशी पुरे जिनाकय हेंची कसले सप्पे मेलुवाग उप्पिनाची सोप्पिना चिंतेकೈ म्हळ्यार खाण अशीची प्याज जेवतना एक प्याज पुणी आसना देवान दिल्ली म्हूण लेखतना सोप्पिना चिंते म्हूण म्हळ्यार अयो हाजे ओटू एक कसले एक कांदय बिनी तरकार बिनी घेवच्या जाल्यार लायक आशिल्लें न्हय म्हणून ಸೊಪ್ಪು ದೊರಕಿದರೆ ಉಪ್ಪು ಇಲ್ಲೆಂಬ ಚಿಂತೆ. ಸೊಪ್ಪು ತರಕಾರಿ ಹಳ್ಳಿ ಮೀಟನ ತಜ್ಜು ಉಸ್ಕುಜಲ್ಕೈ ಉಪ್ಪು ದೊರಕಿದರೆ ತುಪ್ಪ ಇಲ್ಲೆಂಬ ಚಿಂತೆ. ತೂಪ ನಾನವೇ ಮುನ್ सांगून दिसतं काही तुपावे दొరಕಿದರೆ ಕೊಪ್ಪರಿಗೆ ಸಿಗದೆಂಬ चिंते. तुप घेवची तितली योग्यता येईल नंतर आनी कितले संपत्त आमकां जातलो म्हण म्हळ्यार चिंता मनीस तितलोची ताका कसले ना. एक प्याजे जेवतो म्हणटना ताका कितले मीठ घाले तशिल्लें म्हूण दिसता. मीठ घेवची तितली मेळटना उपकर आशिल्ले जाल्यार लायक म्हूण दिसता. उपकर खाता म्हूण म्हणटना पेजे इतले तूप घाले तशिल्लें म्हूण दिसता. हे पुरे योग्यतना कडेरी आनी कितली संपत्त देव दिना म्हणून तशीची हांगा दशरथाक हे पुरे कसले ना ताका जाय जालेलस संतान ना म्हळ्यार एक चिंता. संपत्त आस वैभव आस कितले आसले येन इते मिगले संवसाराक जावक आशिल्ली संतान भाग्य नानमे म्हूण सांगून ताका दिसता. कुरडाल हातांतू कन्नड दिल्यार ताका कन्नड आसून कसो प्रयोजन. तशी आतां दशरथाल जीवन जाला. तशी हे मनांत दशरथाक तत्वळी ताणें जिवनांत केलेली चुकी ताका मना येता केदनाचें म्हूण म्हळ्यार ताका एक शाप आस वाडीत जेवच्यो कुळ्ळे विशय घेव दशरथाक. तेदना दशरथ एक पंत अरण्याक रानाक भेट करूं आयला. मस्त दीस जाल्ले भेट करच्या म्हूण भोंवतरस
निजावनो रायान बेटे दोन पंते का त्या व्यसन जायना नशी बेटे शास्त्र संमत ಮುಂಚೆ ಕೆದನ रायांक म्हूण म्हळ्यार रान्ना लागीं शिलगांवची जनान ताका दूर दिवका रान्नांतूल क्रूर प्राणी पुरे गांवां येवन आमकां बाद दिता म्हूण ते एक रायान जावन कोरका जाल्यार बेटेच काम ते क्रूर मृगाक मारून त्या जनांक भंया दुखून निर्मुक्त करचे त्या रायाल कर्तव्य त्या बेटे व्यसन म्हणून घेना व्यसन म्हळ्यार कसं न्ही घडी घडीक जाय म्हणून वचून आशिल्ले मृगां पुरे मारचे बेटे नामार वचून मागीर जिंकी चित्तल तसल पुरे प्राणींक सात्विक साधू प्राणी होते ताका पुरे मारचे हें पुरे व्यसन म्हणटाची तशी हांगा आयला ह्यो रायो कितले दीस जाल्यार ताका कसले भेट मेळ्ळी म्हणटना आमी लेक्का कसल्याक म्हूण म्हळ्यार हें व्यसन न्हय आसतलें व्यसन जाल्यार चित्तल जिंके सकळे हें चित्तल सोंसो आनी एका दुसरेक पळय ताका मेळटर आसता रान्नांतू हें क्रूर प्राणी कची हिंस्र प्राणी कची सोदून आयला तो रायो ताका खंय भेट मेळ्ळी म्हणटना तो लेखतकी आनी रात्री उद्दा पिवच्या पळय क्रूर प्राणी भायर येताची आम हांगा रुखार बसता न्ही पळोवन त्या उदक पिवच्या येताना मारल्या सई म्हूण सांगून एक रुखार बसला तो भारी काळोखू त्या वेळाक एकलो तांडव आम्ही तो वैश्य जातीचो आम्ही सादारण जावन काणे आयकुचे श्रवण कुमार म्हूण ताका तांडव मुणी म्हणटात तो तागेल्या आनम्माक कावडी कावडी म्हळ्यार आमी म्हणटाची तक्कडी म्हणटाची तांत भितर औसो बापसो बसकारान तागेले बुजार घालून घेवन तांकां तीर्थयात्रा करच्या म्हूण आयला त्या वेळार आनी तर गंगा एक स्नान करका काशी यात्रे होरका तागेले एक मन तेदना ती आवसू मदेन तो सांगता चेरडा तेका दोळ दिसना दोग जाणांक बापसूकय आवसूकय आनी कितली दूर आसना काशीक काशी वचून एक गंगे स्नान करका म्हूण तुगेले आशी सांगिला हांवें तूं पाप आमकां होवन घेवन येतरस तुका कितली वावंट जातकय आनी कितली दूर आसकी ही काशी नमे चेरडा तुका पुरो जाल कितकी तुका जायना नातल्या नाका आमी घेवन वचा आमकां होवन तुका पुरो जायना मे हें जन्मांत आमकां काशी वचचें भाग्य गंगा स्नान करचें भाग्य आसा की ना की आतां गंगा स्नाना पशी चड तान येतरस चेरडा खंय लागीं उदक आसल्यार इतलें पिवच्या उदक हाडतवे म्हूण सांगून सांगतना ताका पाप बारी बेजार जाता ते गळ्यात भरलेली कावडी तोगू दवरता आनी आवसूक बापसूक सांगता आना ಸ್ವಲ್ಪ वेळ बैशाची हांव उदक घेवन वग येता हांगा खंय की एक उदक आसल्या बरी म्हाका दिसता म्हूण ते चर्माचे एक कळस तांणी यात्रा येता नडच्यो ते घेवन तो धांवलो थंय तेकड वतना थंय तो श्रवण कुमार वता थंय एक तो वैश्य ऋषी म्हणटा तागेले बायल शुद्र तिका तो ऋषी बिश्टयता कुरडो तूं भारी कठोर जाली मू हें अरण्य आत्त तिक्क दोळ दिसना काय दोळ दिसना जाल्यार हाका अंदाज आसा त्या पक्षीन रोडचे न्ही शब्द पळयतना रात्री म्हूण ताका कळटा तिका कळनी पाप हे काळखाक तूं चेरडा पेटयल बे आसूचे एक चेरडो आमकां खंय ताका उदका वतना ते कसले दिसना सी पांयनी सोरून पडल्यार खंयचे क्रूर प्राणीन ताका खाल्ल्यार तूं कसल्या पेटयलें म्हणटा तिका आनी बेजार जाता यो इत्ता आनी कसलें म्हाका वच्चाक वेळ येयल्या बरी आयली हांव चेरडा पेटयना आशिल्लें मू म्हगेली चुकी जाली मू वय तुमी सांगता म्हाका एक नमने कसं की मनांत गोंदळ कळवळ जातरस हृदयांत दुख्ख उक्कून आयल्या बरी जातरस कसं की एक जावच्या नज्जशील कसं की जाता म्हूण म्हळेल बरी म्हगेल मनांत दिसतरस कसं जाल्लें बा म्हगेल चेरडा कसलें करचें नाका देवान म्हूण न्ही ती देवालें मागता जाल्यार तो कसो करता न्हंयतले चमकला सरवी न्हंय मेळ्ळी ताका हातपाय धुल्ले ताका ताने तरस कसलें जेवो अम्मा उदक जाय म्हणटा न्हय सुरवेक अन्ना अम्मा उदक दिवया मागीर हांव पिल्ल्या सई म्हूण सांगून तो उदक पिवच्या म्हूण सांगून उदक तांकां दिवच्या म्हूण सांगून ताण हाडलेले कळसो सान कळसो तो बुड्डो न्हू उदक काडता
त्या उद्दाक कळस्यांचो भरची शब्द ताका दशरथाक वयर वृक्षार बशिल दशरथाक कंचकी एक प्राणी आयली म्हण ताका दिसता. ताका शब्दभेदी विद्य गोत आशिल्ली. शब्दभेदी म्हळ्यार शब्दू आईल कडेन बाण सोडचे, ते कसले दोळे दिसनातले रोडणी बाण सोडचे. ताका कंचकी हस्ती कंचकी रन्ना प्राणीकी येवन उद्दा पितरस म्हण दिसून तो बाण सोडता. बाण सोडलेले थंय पळय एक विधीचे प्रचोदन ते या पळय जावका म्हण आस तशी तो एक त्या पळय आईल तो कसल्याक हस्तीक मारका जाल्यार रायान पुरे युद्ध कालार मात्र मारका म्हण आस न्ही. त्यान तो हस्तीक मारून न्ही कोणेय जनान दूर दिवका हांगात आईल तो कांय जनाले हिता खातीर आसतले जाल्यार ताका ते कशी जाल्यार एक प्राणी मारका म्हणून तशी घडी घडी मना येवन ती हस्ती आसूं मारी 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 म्हण दिसका जाल्यार ते ताका बेटेचे व्यसन चट शूर जाल ताका. ताजे खातीर ताणें विधी प्रचोदनय ताका तशी आशिल्ली. ताणें बाण प्रयोग केल्लेची लागली कोणाक त्या चरडा पाप मनशा लागल्या मनशान रडल्या वरी रडचे. ताका दशरथा आतां कळ्ळें हो ते रडलेले मनीस कोणकी धांवन सरय न्हंयचे तिरार आयलो रुखार दुखून देवन पळयता थंय एक चेलो ऋषिकुमार आस तागेले मात्या जट आस हांगा आंगाक भाण लागून हरद्याक भाण लागून सगळीच आंगा दुखून रक्त देवन तर आस ताका दुखी सैसूचे जायना. लोळत पाप अवकीर्ण जटाभारम प्रविद्ध कलशोदकम पांसु शोणित दिग्धांगम शयानम शल्यवेदितम बाणान दुःखिलो शयानम तो गुन्यालार निद्दून पांसु शोणित दिग्धांगम रगत भर देवत काही अंगा दुखून तो लोळतरस दुःखी. दशरथा भारी भंय जाता लाग घेता त्या सुरवेक ताका आंगा लागिले भाण निकलान काडता. ताका मात पाप जल्ला ताकेले कडेक त्या समची तीक्ष्ण जावन भितर गेला ते बाण. तो भारी क्षीण स्वरार ताका उल्लोचे जायना सांगता ये तूं राय म्हूण दिसता. सुरवेक कसं उल्लोचे पुरे मागिरी हांव कोण कसले इत्ते कसले नाका सुरवे ह्या उदावर मिगला नम्म उदी आसाची तांणी म्हणटली तांकां उद्दा दी आनी तांगे लागीं चेडू कैस म्हण चेडान अंतीम प्रणाम केला तांकां म्हूण सांग आमी मिगेल नमस्कार तांकां दी म्हूण म्हणटनी गेलो की थंय आवसू तिका कसं की कळवळ जातरस ती आपयतरस चेडा यो आनी की येनी ते म्हाका काशी नाका कसले नाका आमी घरा वचा तूं उद्दाकय नाका म्हाका कसले नाका यो 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 तेदी भितर त्या श्रवण कुमाराल देह घेवन दशरथ येतरस तेगेले पाययाचे शब्द जातकी ती आवसू बापूसू कसल्याक ताची चेडू आयलो म्हूण सांगून पदशब्दम तुमी श्रुत्वा मुनी वाक्यम अभाषत किम चिरायसी मे पुत्र पानीयम क्षिप्रमानय तू बहुकाल ವಂಚುನ ಸುಖ ಚರಡ ಮುಂತ ಋಷಿ सांगता पाय्या शब्द एक पडत ताका तो लागता मेगेले चरड आयलो म्हूण सांगून निमगे ताका जाल्यार तूं इतले वेळ कोरना आयलो उदका खेळून बशिल्लो पळय तुगेलो आम्मा उद्दा जाय म्हणटा असो उद्दा दी तिका म्हूण म्हणटा दशरथ भारी भंय जाता ताका तो भारी बेजारी भारी दुख्खारी सांगता हांव तुमगेलो चेडू न्ही हांव ह्या देशार आयो बेटे खातीर आयलो तुगेल चेडान उद्दा पिवच्या म्हणून उद्दा काडू म्हूण शब्द करतना प्राणी म्हूण लेखून मारले कसले तांणी सांगचे पाप कसं करची तांणी अशीच एक चेडू दोळ दिसना कसले ना ते चेडू हाण तांगेले एद्रा दवरत नव्हतो ते चेडाल देह पार्थिव शरीर तांत कसले जीव ना तांणी दवरून रोण मस्त बेजार करताची पुता चमकल बे तूं पळय तुगेलो आम्मा उद्दा जाय म्हूण म्हणटलो उद्दाक घेवन उद्दा दिवची तितले एक व्यवधान ना आशिल्लें तुका इथे आमी कोसोन चमकल तूं आनी आमगेले उठ रात्री काणी सांग म्हूण सांगचे कोणें आमगेले सेव करचे कोणें तुगेले आम्माय दोळ दिसना तिले हांवय दोळ दिसना तिलो आमकां आनी पळयतलो कोण आस तशें जावन
आता तूं वता म्हणजे आमकां घेवन वचूंक आशिल्लें न्हू तूं तुका हें क्षत्रियान मारली की तशी तुका चांग गती मेळटले तशी तुका परमात्मावू मेळटलो सद्गती जातली जाल्यार रे चेडा आम्ही कसं करचें तूं सोंड चमकल न्हय आम्ही कसं करचें म्हूण सांगून तांणी रडतरसाची सतु दिव्येन रूपेण मुनिपुत्रः स्वकर्मभिः स्वर्गम अध्यारोहत क्षिप्रम शक्रेण सह धर्मवित्त त्या आशीर्वादानिमती जावन त्या ऋषिकुमाराला ऋषिकुमाराक बापसूल आशीर्वाद मेळ्ळो तो स्वर्गाक चमकल पाप जाल्यार हांगा अंक चेडू नत्तिले दुःखारी कसा करचें म्हूण कळनाशी दशरथा शाप दितो पुत्रव्यसनजं दुःखं यदेतन् मम साम्प्रतम एवं त्वं पुत्रशोकेन राजन कालं करिष्यसि हे राया पुत्रवियोगानं आमकां हें म्हणटा दुःख जालें न्हय तुकाय असले एक भयंकर पुत्रशोक प्राप्त जाता तुगेलें मरण येता जे निमती जाता म्हूण सांगून शाप दिल्ले आनी दुःखानाची एक अग्निप्रवेश करून देहत्याग कर दशरथू तांकां तडसूच्या पळयता तांणी ऐकनाची ते शापूय मेळ्ळो अंचान तांणी गेलीची दशरथा मन मस्त अपराधी प्रज्ञे भरली ताका मस्त दुखी जालें ताका मनाक सगळो दिसू तेंची दुःख ताका कडेर म्हणटा एक पंत कसले जेव कोणा लागीं सांगला दुःख उणी जतकी म्हूण सांगून वशिश्ट गुरुले सांगता ह्या विशय पळय सांगता आनी म्हणटकी अपुत्रस्य गतिर्नास्ती म्हूण म्हणली पळय तशी सद्गत नानतील दिकून म्हणटा दिकून म्हाका पुत्राला आशी जाल्यार पुत्र संतान जावनय म्हाका सुख ना त्या म्हळ्यार म्हाका ऋषी शाप आस म्हूण सांगून हांगा एक विशय असो अपुत्रस्य गतिर्नास्ती पुराय जनाल मनांत यांचे चेडू नातील जनांक सद्गती मेळना म्हूण सद्गती मेळना म्हूण म्हळ्यार निजावन हाक्य एक शास्त्रांत एक समाधान सांगताची पुत्र म्हणजे कोणाक म्हळ्यार पुत म्हळ्यार एक नरक आस पुत नाम नरक पुन्नाम नरक म्हणटाची ते पुत म्हळ्यार नामाचे नरका दुखून उद्धार करतलो पुन्नाम नरकात त्रायते पुत्र म्हूण सांगून तशी पुन्नाम नरका दुखून उद्धार करतलो केदां ना म्हूण म्हळ्यार पितृ ऋणा दुखून मुक्त जावका जाल्यार आम्ही आमकां चेडून जावकाची तशी सद्गती मेळका जाल्यार पुत्र जावकाचे म्हूण पुत्र मित्र कळत्र सर्वगमत्रगम न परत्रगम म्हळ्यार सद्गती मेळका म्हण जाल्यार चेडवाल निमती प्रपंचा निमती म्हणून म्हणणे सद्गती चेडू नातील जनाकय तांणी केल्लेले ज्ञान यज्ञा निमती मेळटा तशें जावन सत्य शांती दुष्ट प्रवृत्ती निग्रह समचित्त हे 4 सद्गुण असल्यार 4 चेडूंकय तांणी परमात्मूत असल जनाकय तो सद्गती दिता म्हूण सांगून आसा तशी ज्ञानयज्ञ करतल जनांक तेंची ज्ञान स्वाध्याय प्रवचनाची पुत्रालवरी काम करता सद्गती मेळटा परमात्माल विशयू निरंतर चिंतन करतल जनाकय सद्गती आसा आतां ऋषी मुनींक संन्यास घेतले जना चेडूंक खंयसची जाल्यार तांकां सद्गत ना म्हळ्यार परमात्माल चिंतन अनुगाल सुखा सत्यशास्त्र अध्ययन जावका परमात्माले एक तत्ववाद एक तात्विक निर्णय करचे तसले एक ज्ञान सुखा तशें जाल्यार पुत्र जाता पुत्र संतान मेळ्ळ्या वरीच मोक्ष मेळटा तशी सद्गती मेळटा हांगा रामायणांत दशरथान म्हाका पुत्र संतती ना म्हूण सांगून दुःख करचें म्हूण म्हळ्यार थंय ताका प्रेरणती कसने समस्त लोक रक्षित असल परमात्माले अवतार जावचे आस ताजे खातीर हांगा दशरथाक पुत्र संतानाची अपेक्षा जाला तशें आमी कालच्या दिसाक पळयला पुत्रकामेश्टी आनी अश्वमेध यज्ञ करच्याक विभांड कालपूत जावन आशिल्ले ऋष्यशृंगाक आपोका म्हूण सांगून सनत कुमारान फुडें ताका सांगिल्ले काणी ऋष्यशृंगाली सुमंत्र दशरथा लागीं सांगता दशरथ निमगिता म्हाका ते ऋष्यशृंगाल विशय विस्तार जावन सांग येतवे म्हूण सांगून ताका समजावन सुमंत्र
दशरथाक ऋष्यशृंगाला काणी सांगता. कालच्या दिसा ಸ್ವಲ್ಪ सूक्ष्म जावन सांगला. चंदेसी काणी सांग्या म्हणून दिसल्या कत्र सांगता असं. ऋष्यशृंग म्हण म्हळ्या विभांडक ऋषीलो पूत तो कशी जल्लो म्हळ्यार विभांडकई कसले म्हण म्हळ्यार तांकां बायलेल निमती जल्लेले संतान न्हय ते. तो एक महाभूत म्हूण म्हळेल नावाचे सरोवरांत तो स्नान करतरस हनिका खातीर. त्या वेळार व्योमयान म्हळ्यार आकाशार वतर आशिल्ले उर्वशीक पळोवन तांकां तांगेले रेत सुस्खलन जाल्लें. ते थंय मत्तर आशिल्ले एक जिंके त्या उदक पिवच्या जिंके ते पिल्ले. तशें जावन त्या एक ऋषी मुनीले रेतस विसर्जन जालेलें व्यर्थ जायना खंय. ताजे खातीर त्या जिंकेची गर्भधारण करून एक चल्या चेडू मनुष्य शरिराचे चल्या चेडूडाक जन्म दिले जिंकेन. जाल्यार जिंकेल पट्टा आईले म्हूण कळचे खातीर माथ्याक ताका एक कोंब आसता श्रृंग. तशी त्या चेडूडाक विभांडक कसं लेखताची हें म्हाका एकच देवान दिल्लें चेडूं आसतलें हेंचे मिगेल पूत अवरस पूत म्हळ्यार उत्तराधिकारी. तशी ऋष्यशृंग म्हूण सांगून ताका नांव दवरतात तांणी. ते ऋष्यशृंगाक मनशा ताका स्त्रियांगेल संग जेवचें कन्हय इता म्हळ्यार हांव मिगेल साधनेन तूं हें एक उर्वशी पळोवन मिगेल साधन ಸ್ವಲ್ಪ उणी करून घेतलें अशी जेवचें नज म्हूण सांगून ऋष्यशृंगाक स्त्रियाल विशयू कळना अशी होड केले. सगळो दिसू तपस्सू स्वाध्याय हांतूची सगळो दिसू तागेल वेळ काडत आशिल्लो तो. तशी ताका इंद्रिय सुखाचे कसले अनुभव येना अशी तांणी होड केले. म्हळ्यार शब्द स्पर्श रूप रस गंध हे संबंधाचे इंद्रियाणी इंद्रियार्थ म्हणटा पळय ते ताका कसले गोतना. एक मस्त रूप लावण्य आसूचे इंद्रिय आकर्षण करचे वस्तू ह्या पुरय तागेल संपर्काक येना अशी पळयला देखून रोम पादाले एक राज्यांत पावसू येना तेन्ना ते ऋष्यशृंगान पांय दवरल्यार पावस येता म्हणलेलें कळून रोमपादू तागेले ऋषी तागेले गुरूंक गेले कानी तो निमगीता कशी ते ऋषिकुमाराक आमी आपोवन हाडचें म्हूण तेन्ना तांणी सांगताची हे दोळ ताण पळयना सर्व वस्तू ताका दाखोवन ताका आकर्शीत करून आमगेले नगरा आपोवन हाडया. विंगड कसले योजना हांगा दिसना. तशें जावन तूं चंद चंद मस्त रूपाचे रूप आसूचे वेशास्त्रियांक अरण्याक पेटय. तांणी कशी पुणी ताका घेवन येताची म्हूण रोमपद जायत म्हणटा. तो चंद वेश्यांक पळय आपोवन ताका ऋष्यशृंगाक आपोवका जालेलें कार्य करका म्हूण सांगून तांकां जाय आशिल्लें तसलें आभरण सकट दिवन वस्त्र सकट दिवन पेटयता. तांणी आयलींची चंद चंद करून आकर्षण जेवची तसले रितीर श्रंगार करून घेवन त्या महावना आयल्यांची विभांडकाले आश्रमा लागींच एक निवास केल्ले बिडार म्हणटाचे आमी तशें केल्ले. आनी तो ब्रह्मचारी व्रतांतू सगळो दीस आसूचे ऋष्यशृंगाक आश्रमा भितर वचत तांकां भंय विभांडकाले शाप बिनी दिल्ले रे. ताजे खातीर आश्रमा दुखून भायर तो केदन येता म्हूण राखून बैसून पळयतात तांणी. तो एक पंतपुणे आश्रमा दुखून भायर येना. इतक म्हळ्यार थंय बरलेलें काम पुरेजन करताचे समिदे सकट हाडचे. तो थंय बापसून कशी सांगला तशी तो राबून थंय आश्रमांत तूं राबून बापसून सांगिल्लें काम करून अध्ययन करून तांतूच तो आसता शिवाय भायर बापसू सोडल्यार ताणें विंगड कोणाकय पळयनी म्हूण म्हणत. त्या आश्रमांत तूं कसो सकडस पळय त्या सोडल्यार विंगड एक राष्ट्रस जनसची कसले गोतना ताका एक पंत कसं जाता म्हूण म्हळ्यार बापसून खंयकी चमकलेल्या वेळाक पळय कसलकी एक जावका आसलें देव कसकी एक प्रचोदन दिता प्रेरण दिता म्हणलेलें ऋष्यशृंगान रोमपादाले देशाक येवचें आसा. ताजे खातीर परमात्मा तागेले मनान तो प्रेरण दिता कितकी तो आश्रमा दुखून भायर येयलो. कितली काळ थंय राखून बसल्यांची तो मेळ्ळी. आश्रमा दुखून भायर येयले कुडले एकडे तेकडे वतर आसतना तांणी अळूची येद्रायलीची एककळे ताका पळोवन भारी आश्चर्य. इतले सकड अलंकार करून ते अलंकार म्हणूय गोतना ताका चित्र विचित्र आभरणांनी घालून
हाका पळयलें कडलें तांणी गायन करूं सुरू केलें. कडे ताका भारी हें आयकन तो असल गायन ऐकनी तसल बायल मनशां पळयनी. तागेले तूं येवन राबलींची आनी तागेलें निमगिलें तूं ब्राह्मणशी दिसता, तूं कोण, तुगेलें नांव कसलें, तुगेलें आनम कैसाची, हांगा कसलें आस तूं. सगळे निर्जन जावन आशिल्लीं एका आननम, कोणीय मनिश्य दिसनाची, थंय तूं कसलें एका हांगास. विंगड तुमी ताका विंगड कडेन राबनीची, ऋषी मंडला मस्त जनां सुचकडेन त्या राबनीची. या पुरे सांग म्हणटना ऋषिशृंगाक आश्चर्य जाता, ताणें स्त्रियांक पळयनी. तो तांकां पळयलें कडलें ताका येदोळ कोणाकय पळयनी, मनुश्य सहज स्वभाव तो, कोणाकी एक पळयलें तांणी आत्मीय जावन उलयली, ताका गोतून अशें पळय उलयताची. इतली प्रिती चंद करून गौरवांनी दाखोवन उलयतले जनसाची म्हणून गोतना. त्या पळोवन ताका भारी संतोश जालो. ताकाय उलया म्हूण दिसलें. तो म्हणालकय मेगेलो आनो निमी भांडक म्हणू, हांव तागेलो पुतू, आमगेले सर्व कर्म यांची रान्नान तूं जत दिकून आमकां भायर येवका म्हणून दिसना. कोण तुमी, तुमकां हांव पळयनी मू येदोळ थंय, तुमी खंय दुखून येयलीची सकडी म्हणटना येया आमगेल्या आश्रमान तूं म्हूण म्हणटना तो भितर आपोवन तांणी ताका एक कंचकी ऋषी महर्शीन येयले तेन्ना अर्घ्यपाद्य दिवन सत्कार करच्याक आनी बापसून शिकला पळय. तशी हे वेदशास्त्रींक तो इदम अर्घ्यम इदम पाद्यम म्हणून मंत्र पूर्वक अर्घ्यपाद्य आचमन पुरे दिता. तांणी ऋषी मुनी दिवचे कंद मूल फल असल आहार दिता. तांणी बारी कुशीर ते पूजनी घेताची जाल्यार मस्त वेळ थंय रावची धैर्य तांकांय ना. इत्याक म्हूण म्हळ्यार भांडकान पळयल्या रे, खंय शाप दिल्या रे म्हणून आनी आश्रम सोडूंच काम म्हूण दिसता. तशी चमकलर कशी जायत म्हूण सांगून आयली कसले काका पण व्हरूंक न्हय. ताण दिलेलें कसलें कंद मूल फल ताका विंगड कसलें खावन गोतना हान्नी थंय दुखून हाडलेलें गोडशें खाण, उंडो, मोदक हे पुरे एक व्हड परातांत म्हळ्यार पोळेरांत दवरून ताका दिवन हें आमी खावचें फल, तूं खावचें फल आमकां दिलें न्हय, हें आमी खावचें फल, तूं स्विकार कर कितलें लायकस पळय म्हूण. भगवगी खा म्हूण ताका खुशी जाता, हें कसो फल म्हणून. ते पुरे पळयतना विंगड विंगड रिती हें फल म्हणला. मोदक खाता, दिलेले उंडो खाता, तांणी कसं दिलें तें पुरे खावन ताका तें फल म्हणून लेकला जाल्यार तांणी भारीची तें दिलेलें फल रुचेस रुचेस म्हूण सांगता जाल्यार बांडक येयल्यार आतां पुराय विशय कळटा म्हूण सांगून तांणी धांवताची आमकां व्रतस फाय येताची म्हूण सांगून तांणी धांवताची. विभांडकान आश्रमा दुखून आश्रमा भितर येवकला आनी वचून गेला. तांणी चमकल नंतर हाका मस्त दुख्ख जालें. दुख्ख म्हळ्यार एक नमुने कसं की चमकलीची म्हणून चंद आशिल्ली तांणी. कोण तांणी हें हाडलेलें फल लायक आशिल्लें हें खंय मेळटा म्हूण हांव निमगूय आशिल्लें म्हूण सांगून हेर दुसूय तशी जाता, हेर दुसूय तशी जाता. कडेर म्हणटना एक दीस तो तांकां सोदून वता. आश्रमा दुखून भायर वता तांणी आशिल्ली जाग आशिल्लो थंय सगळें पळया म्हूण. कडेन थंय वतना तांणी आसत ते तो आणी येवचें पळोवन हान्नी यो यो आमगेल्या आश्रमा यो म्हणून थंय व्हरून वपास तशी सत्कार केल्ले. आनी थंय दुखून यो आनीकी आमगेले एक आश्रम आस भारी चंद आसा म्हूण सांगून सीदा घेवन अंगदेशा चमकलीची. ताणें अंगदेशा पांय दवरका जाल्यार पाव सायलोची. रोमपादा भारी संतोश त्या ऋषिकुमारा आपयले, साश्टांग प्रमाण केलें, अर्घ्यपाद्य दिल्लें, कशी येतोची तो सत्कार केल्ले. मागीर भांडकाक कोप जेवच्या नदवत तशी तांणी रोमपाद रायो ऋषशृंगा लेगीची वर निमगिता तुगेलें अन्ना आमकां कसलें शाप आनी दिवच्या नज. मागीर आनी शांतादेवीक वारडी कोरून घेवका म्हूण सांगता. वारडी करून घेतल्या मागीर तो थंय आसता न्हय. तशी शांतादेवी म्हळ्यार रोमपादाली धुव तशी जायत म्हूण सांगून शांतादेवीक वारडी करून दिता. आतां दशरथ सुमंत्रान सांगला न्हय ऋषशृंगाल विशय पुरे कळ्ळे. अंगदेशा चमकलो तो तागेले बायल तागेले परिवार समेत अंगदेशा चमकलो. यज्ञांत रोमपादान येवका म्हूण सांगून आह्वान दिवच्याक थंय रोमपादाले सांगता. तशी रोमपाद एक गडी
आलोचना करता रश्यशृंगा पेटोका की नाका म्हूण सांगून कडी मागीर जायत म्हूण सांगून रश्यशृंगाक पेटयता. आनी दशरथ रश्यशृंगाक आनी शांतादेवीक घेवन वतना तो रमपादाक यज्ञ येवका म्हूण सांगता. आनी रश्यशृंगा लागीं रत्विज जावका तुवें आमगेले यज्ञाचे म्हणून दशरथान प्रार्थना करतना तो रश्यशृंगू दशरथाक वर दिता, आशिर्वाद दिता, तुका वंशाचे अभिवृद्धी कारण जेवचे, भारी पराक्रम असूचे, सगळे लोकांक तूं नांव पावचीत असेल, 4 चरडून तुका जताची म्हूण सांगून तो आशिर्वाद करता. आनी तो सांगतरस तो घेवन मेगेले गांवां येवका तुमी म्हूण सांगून सांगतना रोमपादा लागीं निमगी जातानी रोमपाद जायत हांव पेटयत तांकां म्हूण सांगून पेटयता. हाके कारण आसा कसले म्हळ्यार दशरथाक आनी रोमपादाक एक संबंध आसा. केलो पुराणान तो दिला ते कसले म्हळ्यार दशरथाक रोमपादा चेडूं नाशिल्लीच काही ताणें दशरथाल तो भारी दोस्तीचो. तो सांगता आसा म्हाका चेडूं नांची, म्हाका पुत्रार्थी हांव, म्हाका एक चेडूं जावका म्हणटा दशरथ तागेले एक बायलेल निमती पुत्री शांतादेवी म्हळ्यार तिका दत्तक जावन दत्तक पुत्री जावन रोमपादाक दिता. तशी रोमपादान ते शांतादेवी पासून होड करून रश्यशृंगाक दिवन वारडी करून घेतिले. कशी रश्यशृंगू म्हाका जामाई की तशी दशरथाक जामाई म्हूण सांगून ताका गोत्तशील दिकून तो रोमपाद रश्यशृंगा दशरथाल वटू पेटयता. भारी खूश जाता. दशरथ रश्यशृंगाक घेवन रथा बहिस्कारान भारी एक गवजिरी अयोध्या नगरींत तागेले प्रवेश करयसिता. आनी ताका एक चांग अंतपुरांत राबोवन ताका विद्युक्त पूजन करून हांव संतुश्ट जालो, कृतकृत्य जाल्लो म्हूण तागेल्या मनांत दिसता. तशी शांतादेवी पळोवन थंय अंतपुराचे राणयांकय पट्ट महिशी त्यागजन समीत सर्व राणयांकय भारी खुशी जाता. तशी शांतादेवीनी रश्यशृंगाक थंय शिरापकारान घेतला. आनी यज्ञ सिद्धत कशी जाता म्हूण म्हणलेले फायच्या दिसा आमी पळोवया. आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.